सह्याद्री नवतरुण मित्र मंडळ भक्ताची वाडी आयोजित आपण पाहतोय माननीय श्री प्रसाद दादा थोरवे चषक 2024चं हे दुसरं पर्व आपण पाहतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ब्रदर स्पोर्ट या चॅनेलच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र घरबसले आनंद घेत आहे त्या सर्व प्रेक्षकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्कवर कवी, स्ट्राईक एंडला अभिजित, नॉन स्ट्राईकला सोमनाथ. सामन्याला ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. ओव्हर द विकेटनं न येता हा गोलंदाज आलाय राऊंड द विकेटनं. यावेळी चांगला फटका मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. माधू आला, एक धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र खातं ओपन केलंय भडवळ टीमनं. सामना 3 षटकाचा हे लक्ष असू द्या. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आलाय परंतु लॉंग ऑफचा चुकी करत नाही सोमनाथ. बॅक टू डग आउट. दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिले कवीनं. नवीन फलंदाज एक स्टायलिश खेळाडू इंटर होत असताना बडवळ संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर जर्सी नंबर 18चा खेळाडू अजय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राऊंड द विकेटनं कवी बांगारे, एक स्टार खेळाडू बांगारवाडी संघाचा आणि समोर भडवळ संघाचा एक स्टार खेळाडू अजय. यावेळी चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट आणि यावेळेस बॅकअप नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक चोरटी धाव प्लस एक धाव या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 3 धावा. यानंतर होणारी मॅच असेल टीम आनंदवाडी. दुसरा सेमीफायनल त्यांना फाईट करेल टीम आजच्या दिवसातील क्वालिफाय टीम ऐनाचीवाडी. स्ट्राईक एंडला अभिजित. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाही कारण समोर एक भेद गोलंदाज आहे कवी. खूप वेगानं गोलंदाजी केली जाते त्याच्यामुळे फलंदाज अभिजित मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस चांगला फटका शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळेस पंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि नक्कीच आपण पाहू शकाल एकच धाव आणि या एका धावेने टीम बडवळ संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 4. थोडी सावध सुरुवात केली परंतु मोठे फटके खेळावे लागतील कारण सामना फक्त आपण पाहतोय 3 षटकाचा. सेमीफायनल पहिला आपण पाहतोय टीम बांगारवाडी त्यांना फाईट करेल भडवळ टीम. यावेळेस चांगला फटका, भिरक्या शॉट, चेंडू सीमा रेषा पार. यावेळेस चौकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 1 गडी बाद 8 धावा.
नक्कीच इंदुताईंचं मात्र इथे आगमन होतंय, त्यांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. एक महिला प्रेक्षक आपण पाहू शकाल आणि महिला मान्यवर त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया हार्दिक स्वागत. आणि जे कोणी मान्यवर आले असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नरेश आणि स्ट्राइक एंडला अजय. यावेळेस संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू. मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाही अजयचा आणि पहिला चेंडू नरेशने फेकलाय, निर्धाव. नरेश यांचा दुसरा चेंडू. यावेळेस बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच हरेश सांगतात हा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना 9 धावा. यावेळेस अजयच्या बॅट मधून हेलिकॉप्टर उडवलाय आणि यावेळेस जबरदस्त झेल. फलंदाज अजय बॅक टू डगआउट. नक्कीच आनंदवाडी संघाचा रायडर महेश यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. कबड्डी रायडर महेश सिंगवा आणि सागर सिंगवा आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. जाऊया मैदानाकडे. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू, त्याला पूल केलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मात्र टीम बडवळ संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 15. काय फटका खेचलाय राजेशने, अक्षरशः असं वाटतंय की हा फलंदाज ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलेला फलंदाज. जबरदस्त प्रास चेंडूवर पहिल्याच केलंय आक्रमण आणि त्याला पाठवून दिलंय 6 धावासाठी. हॉलिंडरसाठी ऑफर आहे जेलसाठी, फक्त आयोजकांचे हॉलिंडर त्याच्यासाठी 300 रुपये असतील. फक्त आयोजकातील हॉलिंडर पाहिजे त्यांनाच कॅश प्राइज दिली जाईल. यावेळेस आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू. किसन भगत यांनी जर झेल टिपला, हरचंद्र केवारी मामाकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज हॉलिंडर साठी, किसन केवारी साठी, किसन भगत साठी. यावेळेस फटका फसलाय आणि यावेळेस झेल मात्र ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज आपण पाहतोय राजूला. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मजबूत एसटीचा फलंदाज अभिजित. एक स्टार खेळाडू मात्र आता पाहायला मिळेल स्ट्राइक एंड वरती, ज्याने मात्र त्या दिवस गाजवला होता तो फलंदाज स्ट्राइक एंड वरती अभिजित. यावेळेस पट्ट्यामध्ये बसला नाही, निर्धाव चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश तयार. स्ट्राइक एंडला अभिजित. एक अष्टपैलू खेळाडू, स्टार खेळाडू बडवळ संघाचा. यावेळेस वाट टायमिंग, चेंडू गोळीच्या वेगानं हवाई सफर, 6 धावा.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आभार. काय फटका खेचलाय अभिजितनी. मी म्हटलं होतं एक स्टार खेळाडू आहे आणि त्याच प्रकारचा फटका मात्र दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूला पाहायला मिळाला अभिजितच्या बॅटमधून. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम बडवल संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 23. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल महादू. अजून एक स्टार खेळाडू टीम बांगरवाडी संघाचा आपण पाहू शकाल. तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि स्ट्रायकेनला 4थ्या क्रमांकाचा आपण फलंदाज पाहतोय राजेश. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बनला प्रेषक आणि यावेळेस चेंडू सीमा पार षटकार. मास्टर या षटकाराने 29 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता परंतु क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 30 धावा. आता मात्र सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राइक एंडवरती जो एक मजबूत एसटीचा फलंदाज आहे. नक्कीच आता मात्र त्याच्या जर रडारमध्ये चेंडू आले तर भरपूर लांब जाऊन पडतील कारण हा फलंदाज खूप घातक फलंदाज म्हणून ओळखला जातोय. यावेळेस व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र 80 मीटरचा लांबलचक षटकार. मात्र आक्रमण केलं जातं माधूवर. यावेळेस उठला टेक आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल तमाशा देख षटकार. थांबायचे. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला. कवी येतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण धावबाची संधी आणि यावेळेस फलंदाज बॅक टू डग आउट. यावेळेस इनसाइड एज बडी मछली जाल में अभिजीत बॅक टू डग आउट. 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मास्टर आपण सुद्धा थारा घ्यायचा आहे. नक्कीच आपण पाहू शकाल यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल टीम आनंदवाडी त्यांना फाईट करेल टीम ऐनाचवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स कडे या नाणेफेकीसाठी. टीम ऐनाचवाडी संघाचा कर्णधार आणि टीम आनंदवाडी नेरळ संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या. स्कोर 43. विजयासाठी 44 धावांचे लक्ष्य टीम बांगरवाडी संघासमोर. आनंदवाडी संघ आपण कर्णधार पाठवायचे लवकर. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. नाणेफेक केली जाते.
नक्कीच वसंत केवारी साहेबांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दुसरा सेमीफायनल टीम आनंदवाडी त्यांना फाईट करेल टीम आयनाची वाडी. एका साईडला हेड, एका साईडला टेल. ऐनाची वाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 3 षटकाचा असेल, लक्ष असू द्या. नक्कीच माननीय श्री मालू शेळके साहेबांचं आगमन झाले. आयोजकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत. आपण व्यासपीठावर या. सिद्धार्थ सांबरी आपण यायचं. आपण एक आयवा झेल टिपलाय आपल्यासाठी. कॅश प्राइज होतं ते मात्र दिलं जाईल. टॉस बॉक्स मध्ये या. सिद्धार्थ बाहुबली देसाई. सागर शिंगवा साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. सागर शिंगवा साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हा. हे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी बांगारवाडी संघाला 44 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. गोलंदाज भडवळ संघाचा नाथा आणि स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल माधू. नॉन स्ट्राईकला सचिन आर्मी मॅन. या खेळाडूच्या मात्र कार्याला सलाम असेल. सचिन बांगारे आर्मी मॅन. समोर प्रेक्षक आहे त्यांनी झेंडा खाली करा, आम्हाला दिसत नाही. समोर गाडीचा आरसा स्टेटॉनच्या दिशेला तो खाली करायचे. गोलंदाजी मार्कवर नाथाला पाहतोय. पहिलं षटक ओव्हर द विकेटनं स्ट्राईकला माधू बांगारे. एक स्टार खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. यावेळेस चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक सजवला होता आणि यावेळेस फलंदाज माधू बॅक टू डगआउट. पहिला गडी गारद केलाय. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर कवी बांगारे सिक्सर किंग. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू होता परंतु कनेक्शन झाले नाही. निर्धाव चेंडू. एक भेदक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नाथा परंतु समोर एक सिक्सर किंग आहे परंतु टायमिंग करणं गरजेचं असेल. नॉन स्ट्राईकला असेल सचिन बांगारे आर्मी मॅन. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू. कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. अजून एक डॉट चेंडू. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. यावेळेस आता मात्र चांगला फटका. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. कवीच्या बॅटमधून हा बाहुबली षटकार.
या षटकाराने मात्र खातं ओपन केलंय बांगरवाडी संघानं. मी म्हटलं होतं हा फलंदाज सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय आणि तसाच फटका आपण पाहिला कवीच्या बॅटमधून. यावेळेस आता मात्र पुलचा फटका, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषा पार, चौकार. प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज नाथा यांचा स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. सिक्सर किंग कवी बांगारे 10 धावा धावफलकावर. यावेळेस चांगला फटका, यावेळेस काय फटका खेचलाय कवी ऑन द फायर, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय. टीम बांगरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकार 1 गडी बाद 14. स्ट्राईकला एंडला आपण पाहतोय आर्मी मॅन सचिन बांगारे. आता मात्र जसं रक्षण आपल्या देशाचं करतोय तशी फलंदाजी करावी लागेल सचिन बांगारे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गजानन, अजून एक स्टार खेळाडू बडवळ संघाचा. 12 चेंडू 30. समीकरण दिसतंय सोपं, परंतु क्रिकेटमध्ये हे समीकरण कठीण बनतंय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय वर द विकेटनं गजानन आणि स्ट्राईक एंडला आर्मी मॅन सचिन बांगारे. टीम बांगरवाडी संघाचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस इनसाइड एज लागले, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि 30 धावा. पुढील चेंडू सचिन साठी. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटने काहू कॉर्नरला, दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस चांगली कॉलिंग आपण पाहू शकता. काय रनिंग कवीची. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 17 धावा. सॉरी 16 धावा. 14 होते आणि या 2 धावा. पहिला चेंडू निर्धाव आला होता. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आर्मी मॅन सचिन बांगारे. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू 1 बाउंस सीमा पार. धन्यवाद डीजे मास्टर. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना 20 धावा. यावेळेस व्हॉट अ टायमिंग, सचिन बांगारे ऑन द फायर, लांबलचक षटकार.
करतोय तसाच फटका आपल्या संघासाठी मात्र मारताना सचिन बांगारेला आपण पाहतोय. काय फटका खेचलाय, जसा टायमिंग झाला तसा वाटला का चेंडू मात्र डायरेक्ट जाऊन पोचेल सीमारेषा पार षटकारासाठी. काय फलंदाजी करतोय सचिन. 26 धावा. आता मात्र गजाननला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर एक हार्ड हिटर सचिन बांगारे. यावेळेस आता मात्र थोडा फटका फसलाय. चेंडू जातोय काहू कॉर्नरला. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 27 धावा. सात चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राइक एंडला सिक्सर किंग कवी बांगारे. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय गजानन यांचा. यावेळेस चांगला फटका कवीच्या बॅट मधून. चेंडू मात्र यावेळेस चांगला झेल. दुसरा गडी बाद होतोय. कवी बॅक टू डग आउट. एक मोठा प्रहार केला होता परंतु वाईडिश पॉइंट मध्ये एक चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं आणि कवीचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर नरेश. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. जबरदस्त सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपण पाहतोय. नक्कीच 26,000 यूट्यूब सबस्क्राईब आपण पाहिले असतील. जबरदस्त कामगिरी स्पोर्टच्या बाद. यावेळेस वाट शॉट सचिन बांगारे ऑन द फायर. 6 धावा. स्पोर्टच्या माध्यमातून 26,000 लोकांनी हे सामने पाहिले. त्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ब्रदर स्पोर्टचे टेक्निकल स्कोरर आपण पाहताय बाला भस्मा आणि कॅमेरामन आपण पाहताय देवा आवाटे. त्यांचं करूया आभार. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सचिन काय फलंदाजी करतो. अक्षरशः जसं आपल्या देशाचं रक्षण करतो तसं आपल्या संघाचं रक्षण करत असताना लक्ष्मणची भूमिका निभावताना हा खेळाडू. रामाचा भाऊ लक्ष्मण सारखी. यावेळेस टायमिंग जुळलं नाही. चेंडू जातोय पॉइंट मध्ये. यावेळेस एक धाव कंप्लीट आणि एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 34 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. 4 चेंडू आणि 10 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा, काळजाचे ठोके चुकवणारा हा सेमीफायनल पहिला सामना आपण पाहतोय. टीम बांगारवाडी त्यांना फाईट करत असताना टीम भडवळ. स्ट्रायकेनला आपण पाहतोय नरेश. अजून एक स्टार खेळाडू टीम बांगारवाडी संघाचा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस इनसाइड एज लागते.
यावेळेस जेलची संधी होती परंतु जेल मात्र सुटला जातो. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 35 विजयासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्रायकेला मात्र सिक्सर किंग आपण पाहतोय सचिन बांगारे आर्मी मॅन. स्ट्रायकेला सचिन बांगारे आपण पाहतोय हार्ड हिटर फलंदाज. फुल टॉस आणि यावेळेस फटका फसणार नाही. चेंडू जातोय पॉइंट मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग नरेश आणि सचिनचे आपण पाहतोय. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 37 विजयासाठी 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. जबरदस्त सामना. ज्या प्रेक्षकांना हृदयाचा आजार आहे त्यांनी डोळे बंद करा नाहीतर आपल्याला अटॅक येऊ शकतो. काळजी घ्या आपली. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि LBW सुद्धा आउट आहे या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 7 धावांसमोर लॉंग ऑफला आंब्याचा झाड आहे त्याला डायरेक्ट फुलटॉस चेंडू आदळला तर षटकार दिला जाईल. स्ट्रायकेला सचिन बांगारे 2 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून. यावेळेस क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार चौकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. शेवटच्या मोमेंट पर्यंत कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा आपण सामना पाहतोय. दोन्ही संघाच्या मात्र फासण्या फुसफुस होत असतील. जबरदस्त सामना लाजवाब सामना. 1 चेंडू 3 धावांची गरज. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सचिन बांगारे आर्मी मॅन. यावेळेस व्हॉट अ शॉट. सामना फिनिश. जाऊ नका आपण. कौतुक करावं लागेल. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र विजय पटका MS धोनी स्टाईल मध्ये. आणि या सामन्याचा सामना ठरतोय सचिन बांगारे.